पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन. जालना. आजच्या स्पर्धेच्या युगात पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा आपल्या दैनंदिन कामकाजात उपयोग करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृहात आज जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ हे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू PM, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, तर प्रमुख मार्गदर्शन जालना येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे संगणक विभागाचे वरिष्ठ श्रेणी प्राध्यापक संदीप काळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाच्या तहसीलदार श्रीमती प्रणाली तायडे आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ म्हणाले की आज प्रत्येक क्षेत्रात AIचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पत्रकारांना देखील नवीन येणारे तंत्रज्ञान आत्मसात करणे ही आज काळाची गरज बनली आहे. प्रत्येकाला आज बातमी लवकरात लवकर हवी असते, परंतु कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी पत्रकारांनी त्याची सत्यता देखील पडताळून पाहणे आवश्यक आहे. आज मोबाईल आणि AIच्या युगामध्ये प्रत्येकाकडे बातमी असून प्रत्येक व्यक्ती हा बातमीचा कनेक्ट तयार करू शकतो. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारांनी कृत्रिम बुद्धिमत्ता AI वापर करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता AI पत्रकारितेवर अनेक प्रमुख मार्गांनी परिणाम करत आहे. त्यामुळे AIचा वापर कशा प्रकारे करावा हे पत्रकारांनी समजून घेणे आवश्यक आहे. तसेच आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपणा सर्वांना विविध तणावात सामोरं जावं लागत आहे. याकरता आज आपणास जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या माध्यमातून 2 महत्त्वाच्या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन मिळणार असून या प्रशिक्षणाचा आपणास नक्कीच आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग होणार असल्याचेही डॉक्टर पांचाळ यांनी म्हणाले. पोलीस अधीक्षक श्री बन्सल मार्गदर्शन करताना म्हणाले की AIचा वापर चांगल्या रीतीने केल्यास त्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात निश्चित फायदा होणार आहे. सध्या पत्रकारितेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा पैसा आणि वेळ वाचवण्यासाठी होत असून वेग आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो आहे. नियमित रिपोर्टिंग संचलित करून येणाऱ्या समस्या जलद गतीने कमी करून कृत्रिम बुद्धिमत्ता सध्याच्या पत्रकारितेवर परिणाम करत आहे. परंतु AIचा वापर करताना पत्रकारांनी बातमीची खात्री करून घेणे देखील आवश्यक आहे. माहिती आणि महासंचालनाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित पत्रकार कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शन जालना येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे संगणक विभागाचे वरिष्ठ श्रेणी प्राध्यापक संदीप काळे यांनी पत्रकारांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता, सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. तहसीलदार संजय गांधी निराधार योजना श्रीमती प्रणाली तायडे यांनी ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर पत्रकारांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. प्राध्यापक काळे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा पत्रकारितेमध्ये कशा पद्धतीने वापर करावा, तसेच सायबर सुरक्षा, डीपफेक, व्हिडिओ एडिटिंग, ऑडिओ मजकूर रूपांतरित करणे, भाषांतर सादरीकरण तयार करणे, विविध अहवाल तयार करणे, ग्राफिक्स डिझाईन, विविध भाषेचा योग्य वापर आणि सायबर सुरक्षा आदी याबाबत यावेळी मार्गदर्शन केले. तसेच तहसीलदार प्रणाली तायडे ताणतणावात व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपणास विविध तणावांना सामोरं जावं लागते. बदलते कामाचे स्वरूप, बदलती कुटुंब रचना, समाजामध्ये वावरण्याचे बदललेले नियम आणि सोशल मीडिया या सर्वांचा परिणाम आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होत आहे. या वाढत्या तणावावर आपण नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यासाठी तणावाचे योग्य व्यवस्थापन करून आपल्या जीवनशैलीत योग्य तो बदल घडवल्यास आयुष्य आनंदाने जगता येते. जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांनी यावेळी माहिती जनसंपर्क महासंचालन विभागामार्फत पत्रकारासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये अधिस्वीकृत नियमावली, आचार्य बाळासाहेब जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी या योजनेचा पात्रता, निकष आणि आवश्यक कागदपत्र याविषयी माहिती दिली.
कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांनी केले, तर मिलिंद तुपस्मेंद्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील विष्णू जायभाई, संतोष पाखरे, श्रीमती प्रतिभा इंगळे, ज्ञानोबा पांचाळ यांनी सहकार्य केले. यावेळी कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व पत्रकार, वृत्तपत्रनिधी, संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धन्यवाद.